नमस्कार मंडळी, मी प्रकाश. स्वागत आहे तुमचं माझ्या सेकंड ब्लॉगमध्ये. आज आपण रानात जाणार आहोत भाऊसोबत. तर आजचा ब्लॉग असेल रानटी भाज्या, पालेभाज्या. म्हणजे रानात काय पालेभाज्या असतात ते आपण बघूया. आता निघालो आहे. हे आत्ताचं घर आहे. आता वरती रानात जायचं आहे, इकडे जायचं आहे. हा पाठीमागे आत्ताचा वाडा आहे, त्याच्यामध्ये बैल आहेत. आणि ही शेतीची कामं चालू झालेत. तर आता बेर झाले, थोडं आव्हान वाढलं की भात लावणी सुरू होईल. तुम्हाला आता जाऊ आपण वरती रानात. भाऊ आणि शिव मे बी वहिनी पण आहेत, पण मला मागे टाकून ते पुढे गेलेत चमायला. आता बघतो कुठे गेलेत ते. मला पण वाट माहिती नाही वरची, थोडीफार माहिती आहे. बघू आपण, असतील जवळच. इथे करवंद वगैरे आहेत. वरतून व्ह्यू छान दिसतो, आमची पूर्ण गाव दिसतं. पण अजून थोडं उंच जायचं आहे. आहेत पुढेच आहेत. सापडले. ही वहिनी से आहे. हिला ओळखत असाल. हिला ही अश्विनीच्या ब्लॉगमध्ये दिसते कधी कधी. शिवने आहे का? आणि हा भाऊ, ज्याला रानातलं खूप काही माहिती आहे. काय होय? गाईज, हे आमटीची पानं. आमटी म्हणजे एक कसं लागतं भाऊ? आंबट लागतं, पण खूप छान आहे. आपण टेस्ट करून बघू. मस्त लागतं. भाऊचा आंबा आहे ना? आहेत का आंबे? गाईज, हा एक आंबा आहे, खूप भारी लागतो. मस्त आंबा आहे. सगळी सुतरवडी या आंब्यावरच येते, पण तो आता नाही आहे, संपला तो आंबा. दुसरीकडे जाऊ आपण. यांच्या पाठोपाठ जाऊ, नाही तर आपण हारू. गाईज, हा गोमेट आहे जो रानामध्ये येतो. फार छान लागतो. शेतावरच्या बांधावर पण भेटतो. छान लागतो, टेस्ट खूप भारी. बघ, खाऊन बघ. मस्त आहे ना? शिवण्याला दे. शिवने मला एक दे. दोनच होते, तो एक छोटासा दे मला. गाईस, करवंद पण इथेच भेटले बघा. हे छोटं फळ आहे करवंदाचं. हे करवंद आंबट गोड लागतात, फार छान लागतात. कोकणातली काळी मैना ना भाऊ? इथे जवळपास अक्रूची भाजी आहे ना? अक्रूर. दाखव अक्रूर कसं असतं भाऊ. ही अक्रूरची भाजी आहे. छान लागते ही भाजी पण. कांद्यामध्ये. ओके. अक्रूरची भाजी भेटले, पण 3च आहेत. भरपूर होतील. तिघांना 3, त्याच्यात 4-5 कांदे टाकायचे, मग भाजी चांगली होते. गावची परिस्थिती सध्या अशी आहे की रानात कोण येत नाही, त्यामुळे रानातील ज्या वाटा आहेत त्या पण एकदम लुप्त होत चालल्यात. आता भाऊ वाट करतोय म्हणून आम्ही जातोय. हा इथे एक छोटा डोंगर होता, तो गेला होता. म्हणजे किती 2023ला ना? 2021ला आमच्या इथे मोठा प्रलय आला होता. प्रलय म्हणजे खूप सारे डोंगर्स होते ते खाली आले पाण्याच्या लोडामुळे.
आणि एका ठिकाणी पोसऱ्यामध्ये फार मोठं नुकसान झालं, त्यांची वाडी उद्ध्वस्त झाली. आम्ही गेलो होतो बघायला. आता आपण जाऊ वरती, रानात जाऊ आता. तो बघायला जाऊ, वर नाही बघायला जाऊ. आपूर पण इथंच भेटला आपल्याला. ठीक आहे, हे बघा फोडशीची भाजी कशी असते. हो, या भाजीचं पण असं पांढरं असतं, जे ह्या कांद्याच्या डिफरंट असते. ची भाजी खूप छान लागते. खूप भाजी भेटणार आपल्यावरती. आज सगळी रानातली भाजी संपून टाकू जो गावात. तर आता इथे भरपूर भेटेल आपल्याला. आता इथली संपवायची सगळी. ओके, काढा वहिनी आता, चला पटपट. आता आपल्याला मच्छर फोडून खाईल. मच्छर तर खूपच आहे. तू वाटेल काढून घे. फोडशीच्या भाजीचं वैशिष्ट्य असं आहे की ती ओळखायची या सफेद फुलावरून. म्हणजे सफेद फुल असतं ती फोडशीची भाजी असते. चांगली चांगली पानं काढ. जास्त वेळ पाण्यात हात ठेवायचा नाही. तर नाही कसलं फुल आहे माहिती नाही, पण खूप भारी आहे. रानात अशी वेगवेगळी फुलं सापडतात. खाली आता थोडं आपण उंचावरती आलो आहे. अजून आपल्याला वरती जायचं आहे. ते लोक गेले पुढे. मित्रांनो, ही वाट आहे ती कुरवळखेडमधून आता निंबाऱ्यामध्ये जाईल. निंबाऱ्यामधून थोडं क्रॉस केलं तर डोंगराच्या पलीकडे अकले लागतं. तर असे एक डोंगर क्रॉस करून अशी वाडी लागते. आणि जंगलात फिरायची मजा ही एक कोकणी माणूसच समजू शकतो. त्यासाठी कोकणात जन्म घ्यावा लागतो. हे सुख फार वेगळंच आहे. कोकणची जी वैशिष्ट्य आहे, जंगलातल्या भाज्या वगैरे खूप छान असतं. कधीतरी एकदा येऊन बघा कोकणात. पण लाकडाच्या भाऱ्या वगैरे न्यायचं, लाकडं न्यायचे ना लोक जंगलातून. द्यायची भाऱ्या बांधण्यासाठी मजबूत असतात. आता वेल पण कोण घेऊन जात नाही, कारण घरोघरी आता गॅस आले, उज्ज्वला. त्यामुळं सगळं इधर भी अभी बाहर सब उजाला ही उजाला है और अंदर सब कारवा ही कारवा है. मित्रांनो, या कुड्याच्या शेंगात, ही लांब लांब आहेत त्या कुड्याच्या शेंगात, या झाडाला फुले पण लागतात. मस्त टेस्टी लागते भाजी. ही कुड्याची शेंग भेटली. अजून आसपास पण असते. हां, ती कडू असते. पोटदुखीला एकदम चांगली असते भाजी ती. ही भाऊ भाजी काढतोय. त्याच्यासोबत चिक पण येते. शिवण्या, 2 शब्द सांग भाजीबद्दल. तुला येते बनवता? नाही. मग काय येतं, खाता येतं तुला? सोनू, तू पाठवून येऊ नको. काका ती बघ केवढी गाडी आहे, ब्लॅक वाली. दे इकडे दे. हो बापरे, ते मला नाही चाललं. त्यामध्ये हा पांढरा रेंडा भाजीसाठी वापरण्यात येतो, कोलिम टाकून. कोलिम टाकून मस्त लागते भाजी. याच्यामध्ये पण 2 प्रकार असतात, एक लाल झेंडा आणि एक व्हाईट झेंडा, हिरवा.
आळूचं झाड होतं रे. ही फोडशीची भाजी, ही वाली पण. डायरेक्ट उपटू नको तो, म्हणजे पुढच्या वर्षी आपल्याला खायला भेटेल. हे इम्पॉर्टंट आहे. गाईज ही फोडशीची भाजी आहे, म्हणजे मागाशी भाजी बघितलात तशी सेम आहे थोडीशी, पण ही फोडशीची भाजी आहे. भाऊला माहिती आहे फोडशीची भाजी कुठे भेटते. 20 मिनटं चालत होतो, नंतर आम्हाला भेटली ही भाजी. इथंच भेटते, बाकी कुठं नाही भेटत ना. ही भाजी काढताना काय करायचं माहिती आहे काय, पूर्णपणे मुलासकट उपटायची नाही. त्याचा अच्छा. परिणाम पुढच्या वर्षीवरती होतो. हां बरोबर. नेक्स्ट इयरला ती भाजी लुप्त होते. ओके, इथे आहे भरपूर सारी, ती आता आम्ही सगळी काढणार भाजी. खाली पण आहे. इकडे खाली पण आहे. मी पण येते. नको नको शिव. खाली जाशील. हॅलो गायज, आता आपण शिवण्याचा इंटरव्ह्यू घेऊ आपण. शिवण्या, तो तर कितीला गेलीस? चौथीला. कुठल्या शाळेत? मराठी शाळेत. कुठली मराठी शाळा? कुरवरखेड. आपली? हां. तुझ्या सरांचं नाव काय? कोणते सर आहेत आता? मॅडम आहेत आम्हाला. कोणती मॅडम? ते गुजरात सरांची मिस्टर आहेत. मिसेस. ओके. हां. अच्छा, मग आता शाळा कधी चालू होणार? अजून 3 दिवस आहेत. 3 दिवस म्हणजे किती तारखेला? 15 तारखेला. अच्छा, मग पहिला दिवस ना. शॉपिंग झाली काय? काय काय घेतलंस? घेतलं. काय काय दहीदूध घेतलंस? नाही. मग दहीदूध घ्यायचं, सरांना अभिषेक करायचा. काय काय घेतलंस? बॅग, शूज? बॅग नाही घेतली आहे. मग कधी घ्यायला जाणार? बॉटल घेतले. कुठली बॉटल? बस बॉटलच घेतले. बस बस. आणि दप्तर? दप्तर बॅग? नाही घेतले. शाळेत भेटेल ना दप्तर. हां, हम्म. मस्त कपडे बिपडे घालणार नवीन. मग काय ऐकत नाहीस. रोज जाणार ना? सानू जाणार आहे काय? माहिती मग जाणार आहे. अच्छा, मग पप्पांना सांग ना शॉपिंग विपिंग करायला जा मस्त. चप्पल नवीन, छत्री चप्पल घेतले. चप्पल घेतली. पण चप्पल घेतले. चप्पल पण चप्पल झाली, पाण्याची बॉटल झाली, मग अजून काय राहिलं? काय असं अजून टिकल्या शिवने घेतल्या. मच्छर चावते तुला? मराठी मच्छर चावते ना? मला चावत. एक मिनटं तुम्ही बसू शकत नाही एका जागेवर, एवढी मच्छर चावते. रानातली मच्छर म्हणजे तुला कशी चावाल? फुल ट्रॅक घालून आले. मला इथे पाहायला चावते ना आपण. मग माझ्याकडे दाखवू काय मी काय घातलंय ते? तर काय सांगू तुला? हे बघ. मला कुठं कुठं चावते ते काय माहित तुला? दाखव दाखव. हे बघा मित्रांनो, हे घालून आलोय हाफ चड्डी. मच्छर मारायची चावते. हॅलो गायज, हा बघा रान माणूस. एवढे कष्ट करतोय भाजीसाठी. ती बघा किती जमवलीस भाऊ? भाऊ अगदी बसून झोपून भाजी काढतोय. म्हणजे भाजीची आवड बघा किती आहे. आवडीची भाजी. आवडीची भाजी आहे ती. मित्रांनो, नॅचरल ब्युटी बघा किती छान आहे. किती पण आहे पुढे बघा.